तुला काय व्हायचं? कलेक्टर. काय नाव आहे तुझं? योगिनी वाल्मिकी थेपले. बघा ह्या दिदीला कलेक्टर व्हायचं आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब बघा किती गोड स्वप्न आहे माझ्या मुलीचं. मला कलेक्टर व्हायचं आहे. मग आता ही आपली जर अशी 1 ते 7 वर्ग एकच शिक्षक आणि ही कलेक्टर होईल का? हे असं अर्धवट ज्ञान घेऊन ही खरंच कलेक्टर होईल का? या स्पर्धा परीक्षेमध्ये टिकेल का ती? हां, काय झालं आहे का तुमची जी मुलं आहेत ना ती साऊथ आफ्रिका अमेरिकेला शिकत आहे. प्रायव्हेट चांगल्या चकाचक इंग्लिश मिडियममध्ये शिकत आहे तुमची मुलं. मग आमची ही मुलं खरंच कलेक्टर होतील का? IAS IPS होतील का? मग आपण यांच्या गोड स्वप्नाशी खेळत नाही आहे का? काय करता तुझे वडील? शेती करता. आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची अशी अवस्था आहे त्याला 1500 रुपयाचा किराणासुद्धा महिन्याला नीट भरता येत नाही हो. त्याच्या पिकाला भाव नाही, हमी भाव नाही. आणि तुम्ही यांना हिचं कलेक्टरचं स्वप्न पूर्ण होईल का? मग आपण यांचे स्वप्न धुळीस मिळायला जबाबदार तर नाही ना? एकदम निषेध भयान. या अशा आपण ह्या लेकरांच्या भविष्याशी खेळतो आहे. म्हणजे इथं 396 विद्यार्थी आहे. म्हणजे या 396 आदिवासी कुटुंबांशी आपण खेळतो आहे. मग हा आदिवासी तुम्हाला समाज तसाच दऱ्या डोंगरांमध्ये ठेवायचा आहे का? म्हणजे अधिकाऱ्याचा पोरगा अधिकारी, कलेक्टरचा पोरगा कलेक्टर, डॉक्टरचा पोरगा डॉक्टर, यांनी गरिबाच्या पोरांना गरीबच राहायचं. मग तुम्ही आधी आम्हाला पुरेसे शिक्षक द्या. तुम्हाला काय पाहिजे इथं? पुरेसे म्हणजे बघा माझ्या मुलांची मुलींची शिकण्याची क्षमता आहे परंतु तुमची शिकवायची नियत नाही आहे.